नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिंपल लिफ्टिंग मशीनची व्हिडिओ लेक्चर सिरीज आपली चालू आहे आणि त्यामध्ये आपण प्रॉब्लेम काही सॉल्व करतोय। या व्हिडिओमध्ये आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे। प्रॉब्लेम असा आहे, 20% ऑफ द एफर्ट इज लॉस्ट इन लिफ्टिंग मशीन। गिवन लिहूया, प्रॉब्लेम वाचत गिवन काय दिले, 20% ऑफ द एफर्ट इज लॉस्ट इन लिफ्टिंग मशीन। 20% ऑफ एफर्ट म्हणजे जो काही एफर्ट असेल त्यातला 20% काय होते, लॉस होतोय। म्हणजे लॉस आपण कशाने दाखवतो, पीएफ। पीएफ इज इक्वल टू 20% ऑफ पी, राईट। 20% ऑफ एफर्ट इज लॉस्ट इन फ्रिक्शन इन अ लिफ्टिंग मशीन व्हेन एन एफर्ट ऑफ 2000 न्यूटन इज अप्लाइड। एफर्ट किती दिलाय, पी 2000 न्यूटन। हे पी इथं टाकलं की आपल्याला पीएफ निघेल। 20% लॉस होतोय तेवढा पीएफ आपल्याला मिळणार। इज अप्लाइड द व्हेलॉसिटी रेशो ऑफ द मशीन इज 20। व्हेलॉसिटी रेशो दिलाय व्हीआर इज इक्वल टू 20। कॅल्क्युलेट द लोड लिफ्टेड बाय द मशीन अँड द इफिशियन्सी ऑफ द मशीन। फाइंड काय करायचे आपल्याला, गिवन एवढंच दिलंय, टू फाइंड दोन गोष्टी फाइंड करायच्या आहेत। कॅल्क्युलेट द लोड लिफ्टेड बाय द मशीन म्हणजे पहिला लोड डब्ल्यू आणि सेकंड काय फाइंड करायचे, अँड द इफिशियन्सी ऑफ द मशीन, इटा, इफिशियन्सी। या दोन गोष्टी आपल्याला फाइंड करायच्या। आता हे काढायला फॉर्म्युले कोणते लागतील ते आधी लिहूया, म्हणजे आपल्याला सॉल्व करायला सोपं जाईल। सो डब्ल्यू साठी पहिल्यांदा, आता डब्ल्यू काढायचं असेल तर डब्ल्यू कुठं असतं, एक म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेजमध्ये। सो मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय, एम इज इक्वल डब्ल्यू बाय पी। पण मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आपल्याला दिलेलं नाही। मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढण्यासाठी इफिशियन्सी दिलेलं नाही, मग अजून डब्ल्यू कुठं असतं का, आयडियल एफर्टमध्ये असतं। आयडियल एफर्टचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, पी आय इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय व्ही आर। आता यातलं व्ही आर दिले, डब्ल्यू आपल्याला फाइंड करायचे। मग पी आय, आयडियल एफर्ट कुठून आणायचा, त्यासाठी पी एफ दिलेला आहे। म्हणजे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन ते काय असतं, ॲक्च्युअल एफर्ट मायनस आयडियल एफर्ट, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन। सो आपल्याला पी एफ काढावं लागेल, पी दिलंय आणि पी आय यातनं निघणार, ते इथं टाकलं की डब्ल्यू निघते। मग पी एफ साठी आपल्याला गिवनमध्ये दिली कंडिशन, ते आपण सोल्युशनमध्ये काढूया। आता डब्ल्यू यातून निघेल, नंतर इफिशियन्सी, इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे एम ए डिवायडेड बाय व्ही आर इंटू 100। आता व्ही आर दिलंय, मग राहिलं एम ए। एम ए कसं काढायचं, एम ए इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय पी। यातलं डब्ल्यू वरच्या स्टेपमध्ये निघणार आहे आणि पी दिलंय, त्यामुळे एम ए निघते, ते इथं टाकले की इफिशियन्सी निघते। आता फक्त काही व्हॅल्यू पुट करायचे आहेत। पहिल्यांदा पी एफ काढूया, ते इथं टाकलं की पी आय निघेल आणि पी आय इथं टाकून डब्ल्यू निघेल। सोल्युशन, पहिल्यांदा पी एफ, पी एफ साठी कंडिशन दिली 20% ऑफ पी। पी एफ इज इक्वल टू 20% ऑफ पी। 20% पर्सेंटेजचं डिजिट कसं करायचं, 20/100 म्हणजे 0.2 आणि इंटू पी, पी किती दिले 2000, म्हणजे हे किती येईल 0.2 इंटू 2000, 400 न्यूटन। हे आलं एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन। आता आयडियल एफर्ट, आयडियल एफर्ट पी आय इज इक्वल टू एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन इज इक्वल टू ॲक्च्युअल एफर्ट मायनस आयडियल एफर्ट। आता आपल्याला काढायचं आहे काय, आयडियल एफर्ट, मग तो इकडे घेतो मी, हा मायनस इकडे आला की प्लस होईल आणि पी एफ तिकडे गेले की मायनस होईल। म्हणजे पी आय इज इक्वल टू पी मायनस पी एफ। पी किती आहे 2000, पी दिलं आपल्याला 2000 मायनस पी एफ इथं निघालं 400, 2000 वजा 400 किती येणार, 2000 मायनस 400, 1600 न्यूटन। हे आलं आयडियल एफर्ट। आता हा फॉर्म्युला यूज करून आपण डब्ल्यू काढू शकतो। सो आयडियल एफर्ट काय असतो, डब्ल्यू डिवायडेड बाय व्ही आर। आयडियल एफर्ट आहे 1600 इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय व्ही आर, किती दिले आपल्याला 20। हे 20 इकडे मल्टिप्लाय होईल, मग डब्ल्यू इज इक्वल टू काय येईल, हे 20 इकडे मल्टिप्लाय 1600 इंटू 20 म्हणजे किती येणार 32000 न्यूटन। डब्ल्यू सुद्धा लोड आहे त्यामुळं न्यूटनमध्ये 32000 न्यूटन येणार। ओके, आता पुढे आपल्याला काय काढायचंय, इफिशियन्सी।
मग इफिशियन्सीसाठी पहिल्यांदा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढलं पाहिजे. इफिशियन्सी सेकंड पॉईंट. सो इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे MA डिवायडेड बाय VR इंटू 100. सो त्यासाठी पहिल्यांदा MA इज इक्वल टू काय W डिवायडेड बाय P. W किती आलं 32,000 डिवायडेड बाय P किती आहे 2000. किती येणार 16. MA इज इक्वल टू 16 आलं. राईट. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आलं 16. आता इफिशियन्सी फॉर्म्युला आपल्याला माहित आहे MA डिवायडेड बाय VR इंटू 100. सो MA किती आहे आले 16 आणि VR दिलेलं आपल्याला 20 आणि त्याला इंटू 100 म्हणजे हे किती येणार इटा. हे कॅल्शियममध्ये पुट करा आन्सर 80% येते. 80% मध्ये इफिशियन्सी 16/20 0.8 आणि त्याला इंटू 100 केलं की 80%. ओके. अशा पद्धतीनं सिम्पल प्रॉब्लेम होता. इथं फक्त आता W काढायला MA मधून याच्या आधीच्या प्रॉब्लेममध्ये आपण काढलेलं आहे, पण इथं W काढायला आपल्याला हे एवढे फॉर्म्युले वापरावे लागले आणि PI मधून W काढावा लागला आणि नंतर मग इफिशियन्सी काय सिम्पल आहे MA काढलं फक्त आणि इफिशियन्सीची व्हॅल्यू काढली. ओके. थँक्यू.